राजेंद्र जक्कल. अभिनव महाविद्यालयात शिकणारा एक डॅशिंग विद्यार्थी, चित्रकला आणि फोटोग्राफीची आवड असलेला, फॅशनेबल कपडे घालणारा. त्याच्याकडे एकदा कोणी बघितलं की वळून नक्की बघतील अशा पद्धतीची पर्सनॅलिटी. आणि त्याच्या आसपासचे त्याचे मध्यमवर्गीयच मित्र, ज्याच्यामध्ये दिलीप सुतार, मुनव्वर शहा, शांताराम जगताप आणि सुहास चांडक. पुण्यातल्या मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये वाढलेली ही सगळी मुलं. 1970च्या दशकामध्ये हळूहळू जसं जग बदलत होतं, शहरीकरण वाढत होतं, तसतसं आपणही ह्या शहरीकरणाचा, बदलत्या शहराचा भाग व्हावं. पैशांचं आकर्षण वाढत होतं आणि यामुळे मेहनतीशिवाय जास्तीत जास्त पैसे आपल्याला कसे मिळतील ह्या शोधात ही तरुण टोळी होती. आणि मग सुरुवात झाली ही एका योजनेची. अर्थात याची सुरुवात कशी झाली, कोणाची पहिली आयडिया होती, याबद्दलचे रिपोर्ट्स हे सगळेच वेगवेगळे आहेत. पण सर्वमान्य रिपोर्ट असं सांगतो की त्यांना सगळ्यांना किडनॅपिंगची आयडिया सुचली की आपण एखाद्या व्यक्तीला किडनॅप करूया आणि मग त्याच्या बदल्यामध्ये एक मोठी रक्कम मागूया, जेणेकरून फास्ट आपल्याकडे पैसे येतील. हीच गोष्ट अशीही पुढे जाते की त्यांच्यातलाच एक प्रकाश हेगडे, तो स्वतःहून तयार होतो. तो म्हणतो की मलाच तुम्ही किडनॅप करा. विश्व नावाचं त्यांचं हॉटेल होतं. त्या विश्व हॉटेलचे मालक सुरेश अण्णा हेगडे हे म्हणजे प्रकाशचे वडील, ते तुम्हाला पैसे देतील आणि तुम्ही मलाच किडनॅप केल्याचं आपण नाटक करूया असं त्यांचं ठरतं. त्याप्रमाणे ते त्या प्रकाश हेगडेला किडनॅप करतात. अर्थात म्हणजे तो त्यांच्याच ताब्यात असतो आणि त्याच्या वडिलांना विश्व हॉटेलमध्ये हा निरोप पोहोचवला जातो की तुमचा मुलगा किडनॅप झालेला आहे आणि आम्हाला 10 लाख रुपये तुम्ही द्या आणि तुमच्या मुलाला घेऊन जा.